लांब पर्यंत फिरण्यासाठी व्ह्यूज आहेत मध्ये मध्ये रोडला थांबून पण। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी एका निसर्गरम्य अशा प्लेसला आलेलो आहोत आणि ते म्हणजे टेमघर धरण। हे जे तुम्ही समोर पाहताय ना, हे टेमघर धरण आहे। पावसाळ्यामध्ये ना हे धरण पाहण्यासारखं असतं। आता आपण ना टेमघर बॅकवॉटरला जाणार आहोत, टेमघर डॅमला जाणार आहोत। टेमघर डॅमला जाण्यासाठी जो रस्ता आहे ना, त्या रस्त्याच्या वाटेमध्ये तुम्हाला हा धबधबा भेटेल, जो येताना आपण पाहणारच आहोत। टेमघर डॅम ना लवासा रोडला लागूनच आहे। पिरंगुटमध्ये हा टेमघर डॅम येतो। टेमघर डॅमला जाण्याआधी ना हे धरण आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर पुढे आपण बॅकवॉटरला जातो। बॅकवॉटरला जाण्याचा हा रस्ता आहे ना, तो मध्ये थोडासा कच्चा रस्ता आहे आणि पुढे जाऊन मग त्यांनी चांगला रस्ता केलाय। शक्यतो इथे यायचं असेल ना, तर तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलनी या। तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर कोणतीही गाडी असेल तर तुम्ही अगदी इझिली इथपर्यंत येऊ शकता। मध्ये ना फक्त 5 मिनिटाचा हा जो रस्ता आहे तो अशा पद्धतीने खराब आहे, पण मग त्याच्या पुढचा आणि आधीचा रस्ता ना एकदम छान आहे। टेमघर डॅम बॅकवॉटरला जाताना ना वाटेमध्ये तुम्हाला अगदी लहान लहान असे व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात, जिथे तुम्ही थांबून मस्त असा व्ह्यू एन्जॉय करू शकता। पावसाळ्यामध्ये हे ठिकाण अगदी पाहण्यासारखं असतं। खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल ना, तर तुम्ही डेफिनेटली इथे व्हिजिट करू शकता। आता इथे 2 ठिकाणी बॅकवॉटर व्ह्यू पॉइंट आहे, जिथे तुम्ही तुमच्या गाड्या लावू शकता आणि गाड्या लावून ना हे साधारणतः 5 मिनिट खाली उतरून यावं लागतं आणि मग तुम्ही बॅकवॉटर पर्यंत जाता। अगदी रोडलाच गाड्या पार्क करता येतात। इथे पार्किंगसाठी कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत। रोडला गाड्या पार्क करायच्या आणि मस्त असं खाली उतरून या व्ह्यूचा आनंद घ्यायचा। त्यांनी इथे येण्या जाण्यासाठी पण ना असं ठेवलंय की तुम्ही इथून ना इथे गाड्या पार्क करू शकता तुम्ही आणि इथून तुम्ही खाली उतरू शकता। आणि ना हे चालत येण्यासाठी पण खूप कम्फर्टेबल आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना खूप स्वच्छ ठेवलंय त्यांनी सगळं। तुम्हाला खूप सुंदर शांत आणि तितक्या स्वच्छ लोकेशनला यायचं असेल ना, तर तुम्ही डेफिनेटली ह्यावाल्या बॅकवॉटरला येऊ शकता। मगाशी आपण पाहिलं ना ते धरण होतं, आता तिथे पाणी नाही आहे सध्या विंटर्स असल्यामुळे। पण तुम्ही जर पावसाळ्यात आला ना, तर तुम्हाला तिथलं दृश्य सुद्धा इतकं छान पाहायला भेटेल ना। आणि ह्यांनी काय केलंय, इथून कुठूनही तुम्ही गाडी बाजूला पार्क करून ना खाली उतरू शकता। खाली उतरून ना मस्त असं खालपर्यंत पाणी आहे। तुम्ही ना इथे ह्या पाण्याच्या जवळ येऊन बसू सुद्धा शकता, छान असं एन्जॉय करू शकता। पण पाण्याची पातळी चेक करा आणि त्याच्यानंतरच इथे येऊन बसा। आजूबाजूला खाण्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत। इथे छोटे छोटे हॉटेल्स आहेत, जिथे तुम्ही नाश्ता वगैरे स्नॅक्स वगैरे करू शकता, किंवा इथे ना काही ठिकाणी जेवण सुद्धा मिळतं। गाडी पार्किंगला इथे कोणतेही चार्जेस नाही आहेत। आणि खरंच हे लोकेशन ना खूप सुंदर आहे। म्हणजे तुम्ही एखादं खूप छान सुंदर शांत आणि तितकं स्वच्छ लोकेशन शोधत असाल ना, तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या मुलाबाळांसोबत इथे येऊ शकता। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना, इथे बरेच लोक त्यांचे टिफिन वगैरे घेऊन येतात, किंवा तुम्ही ना इथे चूल मांडून काहीतरी असं बनवू वगैरे शकता। असं ग्रुपने वगैरे आलात ना, किंवा फॅमिली सोबत आलात, तर इथे चूल मांडून तुम्ही काहीतरी बनवू वगैरे शकता आणि इथेच बसून खाऊ शकता। इतकं छान स्वच्छ आणि निवांत आहे। इथे ना अगदी लांबपर्यंत फिरण्यासाठी वगैरे आहे। तुम्ही ना मस्त लांबपर्यंत चालू शकता। आपण थोडंसं असं ना आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूया की काय कसं आहे।
तुम्ही तुमच्या ट्रिपसाठी एखादं खूप शांत तितकं स्वच्छ असं प्लेस जर शोधत असाल ना तर तुम्ही हे वालं लोकेशन नक्कीच चूज करू शकता। खूप सुंदर असं हे लोकेशन आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय निवांत आहे। इथे येऊन तुम्ही मस्त असं खाऊ पिऊ सुद्धा शकता। घरातून काही डबे वगैरे आणले तर ते सुद्धा इथे बसून खाऊ शकता। खूपच स्वच्छ आणि निवांत असं ठिकाण आहे हे ना खरंच खूप छान आहे। तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत जर एक छोटीशी वन डे ट्रिप जर प्लॅन करत असाल ना तर डेफिनेटली एकदा इथे या। खूप सुंदर लोकेशन आहे, इतकं शांत असं लोकेशन आहे ना। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना तुम्ही इथे काही खायला घेऊन आलात ना तर मस्त असं दुपारचं जेवण वगैरे पण इथे बसून करू शकता। आजूबाजूला बरीच अशी जागा आहे, चट्टा या घरातनं पाण्याची बॉटल वगैरे जेवण वगैरे सगळं सोबत घेऊन या। इथे जेवा, आजूबाजूला कचरा टाकू नका, तो सोबत घरी घेऊन जा। आणि इथे जर तुम्हाला काही बनवायचं असेल ना तर इथे ना येताना घरातनं 2-3 दगडं किंवा विटा वगैरे घेऊन या। इथे चूल मांडून सुद्धा तुम्ही बनवू शकता। एक छान छोटंसं असं गेट टुगेदर किंवा छोटीशी ट्रिप ना तुम्ही डेफिनेटली इथे प्लॅन करू शकता। इथे कोणतेही चार्जेस नाही आहेत ना, बॅकवॉटरला येण्यासाठी कोणते चार्जेस येत नाही, तर कुठे पार्किंगला तुम्हाला काही चार्ज करावं लागतं किंवा काही पे करावं लागतं। तुम्ही अगदी इझिली तुमच्या गाड्या रोडच्या बाजूलाच पार्क करू शकता आणि मस्तपैकी इथे येऊन एन्जॉय करू शकता। तुम्ही फ्रेंड्स जर काही प्लॅन करत असाल ना तर तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत इथे इझिली येऊ शकता। मस्त असं घरातून ना काहीतरी बनवायला घेऊन या आणि इथे चूल वगैरे मांडून बनवून ह्या मस्त अशा व्ह्यूसोबत तुम्ही तुमचं फूड एन्जॉय करू शकता। जर काहीच घेऊन नाही आलं तर आजूबाजूला इथे छोटे छोटे हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही काय काय खाऊ शकता। ॲक्च्युली ना धरणापासून इथपर्यंत येण्याचा वे सुद्धा खूप छान आहे। म्हणजे मधला रस्ता ना पूर्ण कच्चा आहे, त्याच्यामुळे मधल्या रस्त्यामध्ये यायला त्रास होता। त्याच्यानंतर थोडासा पुढचा रस्ता आहे ना तो त्यांनी पक्का रस्ता बनवला आहे, त्याच्यामुळे धरणापासून इथे यायला ना हार्डली तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतात। असं ना वरती यायला आणि खाली जायला ना इथे रस्ता आहे, गाड्या पार्क करून तुम्ही वरती खाली जाऊ शकता। इथे ना जर तुम्हाला काय जेवायचं वगैरे असेल किंवा काय नाश्ता वगैरे करायचा असेल ना तर असे छोटे छोटे हॉटेल्स पण आहेत जिथे तुम्ही खाऊ पिऊ शकता। अगदी रोडला लागूनच आहे। फक्त असं ना तुम्हाला 5-1 मिनिटं लागतील गाड्या रोडला पार्क करून खाली जाण्यासाठी। अशा पद्धतीने हा रोड आहे आणि रोडला लागूनच ना सगळ्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत। तुम्ही कुठेही तुमची गाडी पार्क करू शकता। इथून ना 2-3 ठिकाणाहून खाली उतरता येतं, तिथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी इझिली पार्क करू शकता रस्त्याच्या बाजूला आणि खाली उतरून जाऊ शकता। इथे ना अशा पद्धतीचे छोटे छोटे हॉटेल्स आहेत जिथे तुम्हाला जेवण सुद्धा मिळेल आणि नाश्ता सुद्धा मिळेल। मगाशी आपण त्या व्ह्यू पॉइंटला थांबलेलो, तिथून पुढे आल्यावरती हा एक व्ह्यू पॉइंट आहे। इथे सुद्धा तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करून खाली उतरू शकता। त्यानंतर तुम्हाला खाली उतरायचं नसेल आणि इथूनच हा व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर हा एक व्ह्यू पॉइंट आहे। रोडच्या मध्ये थांबल्यावरती पण अगदी छान असे व्ह्यू पॉइंट आहे, जसं तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। मस्त असं ना रोडला बाजूला थांबत किंवा छान छान असे व्ह्यू पॉइंट एन्जॉय करत करत तुम्ही बॅकवॉटर पर्यंत जा। खूप छान छान असे व्ह्यूज आहेत मध्ये मध्ये रोडला थांबून पण। संध्याकाळच्या वेळी आलात ना तर घरी परतताना तुम्हाला अतिशय सुंदर असा सनसेट इथे पाहायला मिळेल। रोड ट्रिप एन्जॉय करायची असेल ना तर टेमघर हे बेस्ट प्लेस आहे। तुम्ही ना अजूनपर्यंत कधी टेमघर बॅकवॉटर व्ह्यू पॉइंटला आला नसाल ना तर डेफिनेटली एकदा नक्कीच प्लॅन करा। पुण्यामध्ये असाल, पुण्याच्या आसपास असाल किंवा पुण्यामध्ये फिरायला आला असाल ना तर हे लोकेशन खूप सुंदर आहे। तुमचं नुसतं फिरून सुद्धा होऊ शकतं किंवा वन डे छोटीशी ट्रिप सुद्धा इथे होऊ शकते। खूप सुंदर ठिकाण आहे। मी ना लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।